100% गॅरंटी आहे मंडळी. एकदा हे खाल्ल्यानंतर मुलं मैद्याचे बाहेरचे बिस्किट खायला मागणं विसरूनच जातील. आषाढ महिना सुरू आहे. आषाढ सुरू होताच घरोघरी पारंपरिक तळणीचे पदार्थ केले जातात. आज आपण खमंग, खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणाऱ्या ज्वारीच्या पिठाच्या कापण्या करणार आहोत. तर कापण्या करण्यासाठी संपूर्ण साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं, म्हणजे कापण्या वातड चिवट न होता खमंग खुसखुशीत होतात. या वाटीने 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे. 2 चमचे एक्स्ट्रा घेतला होता. सारख्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं. मोठ्या आचेवरती फक्त गूळ विरघळून एक उकळी येईल इतकं हे गरम करायचं. मला ना थोड्याशा गोडसर कापण्या आवडतात, म्हणून 1 वाटीच्या वर 2-3 चमचे एक्स्ट्रा गूळ मी घातला होता. उकळी आली, गॅस बंद करून संपूर्ण गार करायचं. पीठ मळण्यासाठी एका ताटामध्ये ज्या वाटीने आपण गूळ पाणी मोजलं त्याच वाटीने 1 सपाट वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीच्या पिठामध्ये ग्लुटन नसतं. कापण्या व्यवस्थित तयार व्हाव्या म्हणून सारख्याच वाटीने समप्रमाणात म्हणजे 1 वाटी सपाट गव्हाचं पीठ घालायचं आहे. बऱ्याच जणांच्या नुसत्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या वातड होतात, चिवट होतात, कडक होतात. एकदा करा, खूप सुंदर या पद्धतीने खुसखुशीत होतात. 2 चिमूट मीठ घातलं, 1 टीस्पून बडीशेपची पूड आणि 1 टीस्पून सुंठ पूड घातलेली आहे. मी थोडीशी कमी घालते कारण हिचा फ्लेवर विहानला जास्त आवडत नाही म्हणून. आता हे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. छान असं एकजीव केलं. कापण्या छान खुसखुशीत व्हाव्या म्हणून 4 टेबलस्पून कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे. किंवा तेलाच्या किटलीतली लहान पळी असते ना, तिने घेणार असाल तर 2च पळ्या घ्या. टेबलस्पूनने घेणार असाल तर 4 टेबलस्पून घ्या. चांगलं गरम असं तेलाचं मोहन घालायचं. जरा काही मिनटं थांबायचं आणि त्यानंतर चांगलं हाताने चोळून पिठाला तेलाचं मोहन लावून घ्यायचं. पिठाच्या प्रत्येक एका कणाला तेलाचं मोहन लागायला हवं, म्हणजे कापण्या छान खुसखुशीत होतात. अजिबात तेलकट चिवट होत नाही. छान मुटका वळून पाहायचा. छान वळला जातोय म्हणजे मोहन परफेक्ट लागलं. आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते संपूर्ण गार झालेलं आहे. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं. इथे पीठ मळताना एका गोष्टीची काळजी घ्यायची. गुळाचं पाणी लागेल तसं घालायचं. पीठ अजिबात सैल व्हायला नको. पीठ सैल झालं तर तुमच्या कापण्या वातड चिवट होऊ शकतात किंवा तेलकटही होतील आणि तुम्हाला व्यवस्थित लाटताही येणार नाही. म्हणून लागेल तसं थोडं थोडं पाणी घाला. आता आपण घेतलेल्या ज्वारीचं पीठ गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं. पिठाच्या क्वालिटीनुसार 2-3 चमचे पाणी उरेलही किंवा कमी पडलं तर साधं थोडंसं पाणी तुम्ही घालू शकतात, पण गोडी परफेक्ट होते. छान पुरीच्या पिठापेक्षाही थोडंसं घट्टच हे मळायचं. खूप कोरडं ठेवू नका. छान गोळा मळून घेतला. माझं 3-4 चमचे पाणी उरलं होतं. आता झाकून 10 मिनिटे बाजूला ठेवू. 10 मिनिटे पीठ मुरवून घेतलेलं आहे. कापण्या करून घेऊया. याचे समान मी 4 गोळे करून घेतले. नेहमीच्या चपातीपेक्षा जरा मोठाच घ्यायचा. बाकीचे गोळे झाकून ठेवायचे म्हणजे कोरडे पडत नाही, कारण आपण घट्ट मळलेलं आहे ना, त्यामुळे. आता एकसारखं हे करून घ्यायचं आहे. पाटाला तेल पीठ काहीही लावण्याची गरज नाही आहे कोलपाटाला. या पद्धतीने आपल्याला मध्यम जाडीची कापणी ठेवायची असते, म्हणजे एकावर एक 2 चपात्या ठेवल्या तर कितपत जाड होईल, किंवा पुरी आपली कशी जाड असते त्या जाडीचं. तर सुरुवातीला लहान असतानाच उलटपलट करून लाटायचं, कारण ज्वारीचं पीठ असल्यामुळे कडेला जरा चिरा जातात. मग एकदा जरा मोठं झालं की मग उलटायचं नाही. एकसारखी आपण ही चपाती लाटून घ्यायची. खूप पातळ करू नका, मध्यम जाड ठेवायची. खूप पातळ केली तर कापणी खुसखुशीत न होता कडक होईल आणि अति जाडही ठेवू नका. छान ही चपाती लाटून झालेली आहे. यावर खसखस पेरायची आणि एकदा लाटणं फिरवून घ्यायचं, म्हणजे खसखस छान चिकटली जाते. आता आपल्याला कापण्या कट करून घ्यायच्या आहे. धारधार सुरीच्या मदतीने तुम्हाला आवडेल तशा कापण्या कट करून घ्यायच्या. पण कापण्या नेहमी डायमंड शेप म्हणजे काजू कतली सारख्याच असतात, तर तशाच आपण कट करून घेऊया. एकसारख्या कापण्या होतात, अजिबात चिकटत नाही, लाटायला जड जात नाही, काहीच नाही. इतक्या प्रमाणात म्हणजे मी दाखवलेल्या प्रमाणात कापण्या करत असाल तर सगळ्या एकत्र करायच्या आणि मग तळायच्या कशा जेणेकरून करपणार नाही, खुसखुशीत होतील तेही सांगते.
तर कापण्यांची जाडी तुम्ही पाहिली मी कितपत ठेवलेली आहे। या पद्धतीने ताटामध्ये काढून घेऊ, बाकीच्याही अशाच लाटू। तुम्हाला दोन्ही बाजूने खसखस लावायची असेल तर थोडीही चपाती लहान असतानाच दोन्ही बाजूने उलटून पलटून तुम्ही खसखस लावून मग लाटून घेऊ शकतात। आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच जण ज्वारी दळताना त्यामध्ये थोडेसे तांदूळही घालतात, तर तांदूळ घातलेलं ज्वारीचं पीठ असेल ना तरीही चालेल, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। ज्वारीचं पिठाच्या ऐवजी तुम्हाला बाजरीचं पीठ आणि गव्हाच्या पिठाच्या करायच्या असेल तशाही तुम्ही करू शकतात। मी तर म्हणते फक्त गव्हाच्या पिठाच्या करण्याऐवजी एकदा तुम्ही हे ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ अशा मिक्स कापण्या करून पहा, अतिशय सुंदर होतात। तर मंडळी सगळ्या कापण्या मी करून घेतलेल्या आहे, यांना परफेक्ट कशा तळायच्या ते पाहूया। तेल व्यवस्थित गरम असावं, धूर येईल इतकं कडकडीत नाही आणि गारही नाही। छोटासा गोळा घातला, भरभर बबल्स आले, ते वरती तरंगलं पण करपलं नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे। गॅस मध्यम ठेवायचा आणि यामध्ये एका वेळेला मावतील इतक्या कापण्या सोडून घ्यायच्या। यामध्ये गूळ आहे, तेल अति कडकडीत असेल, धूर येईल असं तर वरतून लगेच रंग काळपट होईल, आतपर्यंत तळला जाणार नाही आणि कच्च्या राहतील। तेल खूप कमी गरम असेल तर कापण्या खूप तेल शोषून घेतील, एकतर विरघळूही शकतात किंवा खूप तेलकटही होतील। म्हणून मी दाखवलं तसं छान तेल गरम असावं। कापण्या सोडताना गॅस मध्यम ठेवायचा, सुरुवातीचा मिनिटभर हात लावायचा नाही, मध्यम आचेवर जरा तळू द्यायच्या। अशा छान तरगायला लागल्या की मग जरा तुम्ही गॅस कमी करू शकतात आणखीन, आणि मध्ये मध्ये छान उलटून पलटून हलक्या तांबूस रंगावर तळून घ्यायच्या आहे। गॅस खूप मोठा करू नका, नाहीतर गुळामुळे करपतील, रंगही काळपट येईल आणि आतूनही कच्च्या राहतील। सुंदर अशा लो टू मीडियम फ्लेमवर कापण्या तळून घेतलेल्या आहे। रंग सुरेख आला, यांना पदर सुद्धा सुटले, तेलातून काढताना मऊच जाणवतात। एखाद्या चाळणीवर काढल्या त्यांना हवा लागली की मग छान कुरकुरीत खुसखुशीत होतात। आता दुसरी बॅच सुद्धा याच पद्धतीने तळून घेते। सगळ्याच कापण्या अशाच तळून घ्यायच्या आणि एकावर एक जास्त ठेवायच्या नाही, लाटून 2-3 ताटांमध्ये ठेवू शकतात। कापण्या करून झाल्या, संपूर्ण गार करून घेते मग दाखवते। तर मंडळी कापण्या मी तासभर गारही केल्या, तुम्ही पहा आवाज ऐका, तोडून दाखवते। आतमध्ये सुंदर असे पदर पडलेले आहे, संपूर्ण गार झाल्या, हवाबंद डब्यात ठेवल्या की महिनाभर सुद्धा छान टिकतात। मुलं जेव्हा कधी बिस्किट खायला मागतात ना तेव्हा तुम्ही त्यांना या कापण्या देऊ शकतात, मुलं खूप आवडीने खातील। आवाज तुम्ही ऐका किती सुंदर झालाय, बडीशेप सुंटाचा स्वाद सुद्धा खूप छान येतोय। तुम्ही सुद्धा या आषाढ महिन्यात याच पद्धतीने ज्वारीच्या कापण्या जरूर करून पहा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा, अजून काय रेसिपी पाहायच्या तेही सांगा, नक्कीच रेसिपीला लाईक